शरद पवारांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलं। 23 मार्चला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये स्नेहभोजन होणार आहे। तर ठाण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चैत्र नवरात्र निमित्त कोपरी परिसरामध्ये भव्य दिव्य देवीची मिरवणूक काढण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, सून आणि नातू हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते। तर नववर्षाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला देण्यात आल्यात। महाराष्ट्र धर्म वाढवूया, मराठीची गुढी उंच उभी करूया, अशा शुभेच्छा ज्या आहेत त्या फडणवीसांनी दिलेल्या आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले ते आपण पाहतो आहोत। नववर्ष आपल्या सर्वांसाठी सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, सर्वांच्या आशा, आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण करणारे ठरावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नवसंकल्पना साकार व्हाव्यात यासाठी ऊर्जा देणारं ठरावे, त्यासाठी सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच प्रार्थना, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। यातून लाभणाऱ्या नवचैतन्यातून महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा, मराठीची गुढी आणखीन उंच उभी करण्याचा निर्धार करूया, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कवर उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। मनसेच्या नेत्यांकडून या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातोय। दरम्यान मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन केलंय। आजपासून पुण्यातील वाघोलीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झालेली आहे। कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 42 शहरातून आणि जिल्हा कुस्तीगीर संघामधून तब्बल 840 कुस्तीपट्टू जे आहेत ते यामध्ये सहभागी होणार आहेत। आदरणीय अजितदादांनी नेहमीच खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठाम भूमिका घेतलेली होती। विशेषतः कुस्ती या महाराष्ट्रातल्या मातीतल्या रांगड्या आणि पारंपरिक खेळाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता। कुस्ती हा केवळ एक खेळ नसून आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जिद्दीचा वारसा आहे आणि याची जाणीव ठेवून त्यांनी या खेळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले। महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेले खेळाडू जागतिक पातळीवर झळकावेत हीच आदरणीय दादांची कायम भूमिका राहिलेली आहे। तर गोव्यामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। या उत्साहामध्ये मोठ्या संख्येने यासाठी गोव्यातील नागरिक सहभागी झाले आहेत। या उत्साहामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे यांची उपस्थिती पाहायला मिळाली। गोवा आणि कोकण हा संपूर्ण असणारा समुद्र किनाऱ्याला असणारी सर्व संस्कृती जी आहे, ही संस्कृती जी आहे ती जपणं हे अत्यंत गरजेचं आहे। खरं तर मांद्रेमध्ये आज ज्या पद्धतीने हा शिमगोत्सव फार लहानपणीच्या आठवणी जागा करणार आहे। तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदारांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे। यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याशी आदिवासी विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली। आदिवासींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठं असून अशा सर्व आदिवासी क्रांतिकारकांची माहिती देणाऱ्या लहान लहान पुस्तिका तयार कराव्या, अशा सूचना राज्यपालांनी यावेळी दिलेल्या आहेत। राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्यानं आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनकार्याची माहिती देणारे लघुनाट्य आणि पथनाट्य देखील तयार करावे। या कार्यात आदिवासी गायक, कलाकार, कवी यांना सहभागी करून घ्यावं, असं राज्यपालांनी सांगितलं।